दादा दादा बॉस मी बघितलं का? नाही नाही दादा तुम्ही काय बघितलं दीदी बॉस कपिल दादा तू इथंच होतास का रे बुवा दिसलं का कुठं नाही अरे काय कळलं का नाही तुला नाही ना बॉसने कोणीच बघितलं नाही तेच मला कळत नाहीये वस्तीत बुवांना कसं कोणी बघितलं नाहीये मग आता काय करायचं चल यांना विचारू जाय कर दादा बुवांना बघितलं का तुम्ही दुपारी गाडीत उतरले असते कुठं गेलं माहितीये का नाही नाही अरे नीट आठवून सांगा ना तुम्ही इथंच होतात ना हो इथंच तर होतो पण बुवा काही दिसलं नाहीत नाही दिसलं नाही अरे बुवा दुपारी आलंच नाहीत आलेच नाही असं कसं होईल सर बुवा वस्तीत आलेच नाहीत मी इंद्रजित सर खोटं तर बोल नाही नाही राणे अगं इंद्रजित साहेबांनी सांगितलं ना सोडलं मग सोडलं असणार अरे नाही रतन असं नाहीये तुला नाही माहित अगं राणे सर का खोटं सांगतात माणसासनी ठाऊक नसेल चल अरे पण हे दिवसभर इथंच असतात यांना कसं माहित नसेल यांना तर बुवा दिसलेच असतील ना राणे तू नको काळजी करू आपण शोधू बॉसनी चल काय लपवतात इंद्रजित सर मला काही करून बुवांना शोधायला मावशी राणे मावशी आई राणे राणे ग आई सापडतील बुवा शांत हो बरं तू राणे रतन चल आपण पलीकडच्या वस्तीत शोधून येऊ बुवांना चल नाही नाही आजी दादा तुम्ही नका जाऊ तुम्ही घरी जा आता आम्ही शोधतो ना बुवांना अहो वहिनी लगेच शोधून येतो ना अहो नको तुम्ही ऐका माझं घरी उगाच तुम्हाला कोणी काय बोलेल तुम्ही जा घरी बर वहिनी काय लागलं तर फोन करा हो थँक्यू काळजी घ्या रतन राणे तू मावशीला घेऊन घरी जा मी बघतो इकडे तिकडे शांत काय बस काय हो अजून आला नाही ना इंद्रा नाही त्याचीच वाट बघतो बघ आलं इंद्रा काय किती उशीर कुठे होतास तू बुवा सापडले पर राणी कुठे राणी वस्तीत गेली आहे बुवांना वस्तीत शोधते म्हणाली बरं केलं राणी वस्तीत गेली ती तिची आई तिथे एकटी आहे सुरेखा ताईंना तिची जास्त गरज आहे आता बरं तू का नाही गेलास तिथं अहो दिवसभर तेच करतोय ना तो थकला असेल तुम्ही पुन्हा काय त्याला कामाला लावताय कामाला लावत नाही प्राणीला मदत झाली असती हो मी म्हणालो राणीला पण ती म्हणाली नाही तिने घरी पाठवलं बरं ठीक आहे इंद्रा पोलीस काय म्हणाले रे काही कळलं का काही नाही आलंय बरं इंद्रा तू आता फ्रेश होऊन घे दमला असशील ना चेहरा बघ स्वतःचा मी तुला जेवायला वाढते मला माहिती तुला भूक लागली असेल छान जेवून झाल्यावर ना तुला डोक्याला छान तेल लावून मॉलिश करून देते चल बरं जेवायला चल आई काय बोलतेस तू काही गरज नाही मला मालिश वगैरेची आणि मला एकटं राहू दे जरा इंद्रा ही काय बोलायची पद्धत आहे आईशी ती तुझ्या काळजीपोटी तुला विचारते आणि तू हे असं वागतोयस तिच्या आधी माफी माग माफी माग सॉरी आहे मी फ्रेश होऊन येतो मग मॉलिश करू आपण. राणीला मी अशी सोडणार नाही तिच्यामुळे माझा इंद्र माझ्याशी असं बोलतोय आई बास झालं रडू नको बरं शांत हो आता मी आहे ना तुझ्यासोबत नाही राणे माझं चुकलं माझं खरंच चुकलं मी त्यांना इथं असं एकटं सोडून मी तुझ्या तिकडे नाही यायला पाहिजे होतं राणे
राणे मी यांच्यावर दहन ठेवायला कमी पडली असं नाही असं काही नाही. माझंच नशीब करंट आहे ग, माझ्याच नशिबात खोट आहे राग. का केलं असेल मी असं, का केलं, का मी घराबाहेर पडले, का आई पास झालं. आई, किती त्रास करून घेते सगळं. माझ्यामुळं झालंय राणे सगळं, माझ्यामुळे झालंय ग. बघ असं काहीच नाही. अगं, बुवा सापडत नाहीयेत याचा दोष तू स्वतःला का देतेस. बस झालं बघा. तुझा बाप लय हळवा आहे ग. अगं, त्यांच्या मनात लय काय बाय चाललं होतं आणि हे सगळं मला माहिती असून बी मी त्यांना इथं एकटं टाकून तिकडं निघून आले. सगळं माझ्यामुळं झाले राणे. मीच माझ्या हाताने माझ्या नवऱ्याला घराबाहेर घालवलंय. अगं आई असं काहीच नाही. अगं त्यांना काय झालं तरी मी काय करू राणे. आई, बुवा सापडत नाहीयेत याचा दोष तू स्वतःला का देतेस. शांत व्हा, असं काही नाहीये मी म्हणते ना. मला एक फोन आला, एक गाडी उडवायची होती आणि त्याच्या बदल्यात मला ती लोक 10 लाख रुपये देणार होती. जी गाडी मी उडवायला चाललो होतो ना, त्या गाडीत इंद्रासन होतं. मी जावई बापाचा जीव घ्यायला निघालो. ही गोष्टच माझ्या डोक्यातून जात नव्हती ग. यातलं काय बी राणीला कळता कामा नाही. आम्ही दोघांनी तुझ्यापासून लई मोठी गोष्ट लपवली या. म्हणजे मीच लपवायला लावली. तुझा बाप तर तुला सगळं सांगायला निघाला होता. मी अडवलं त्यांना, सांगून नाही दिलं. तुझ्या लग्नाच्या दिवशी ती गाडी उडवणार तेवढ्यात राहणे आडवी आली. जी गाडी मी उडवायला चाललो होतो ना, त्या गाडीत इंद्रासन होतं. ही सगळं त्यांनी तुझ्याच भल्यासाठी केलं ग. त्यांना माफ कर. त्यांच्याकडून लई मोठं पाप घडणार होत, पण देवानं वाचवलं त्यांना. पण त्या दिवसापासून त्यांचं मन त्यांना लई खात होतं राणे. लई काय बाय बोलत होतं ती, मीच ध्यान नाही दिलं. त्यासनी खरंच माहित नव्हतं ग की त्या गाडीत इंद्रजित साहेब होत. राणे, राणीला तर सगळं आधीच माहित आहे. मग ती सुरेखा मावशीला का सांगणं झाल्या. आणि ह्याच तिचा वाद तुझ्या लग्नाच्या दिवशी कळलं ना की ती ज्या गाडीचा अपघात करणार होतं त्या गाडीत इंद्रजित साहेब होतं. तेव्हापासून त्यांचं मन ताऱ्यावर नाही ग. लय काय बाई डोक्यात घेतलंय त्यांनी. मी जगणारच नाही, मला मरावंसं वाटतं या. माझ्या जावई बापूच्या डोळ्याला मी डोळे नाही भेटवू शकत. मी नालायक माणूस आहे, मला जगायचा अधिकार नाही असं काय बाय बडबडत होतं राणे. पण मी त्यांच्याकडे ध्यान नाही दिलं. मी लय हलक्यात घेतलं त्यांना. पण आता मला भ्या वाटतंय ग. कसलं भ्या आई. बुवा म्हणत होता तसं खरंच त्यांनी काही केलं नसल ना. म्हणजे यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसल ना राणे. तू काय बोलतेस. असं काही होणार नाहीये. चुकलंय माझं लय चुकलंय. माझी लय मोठी चूक झाली राणे. वाट केलं मी संसाराचं. मी माझ्या हाताने माझ्या संसाराचं वाटव करून घेतलं राणे.
आई बास झालं, किती त्रास करून घेतेस. अगं असं करून बुवा सापडणार आहेत का? हा? काही होणार नाही आपल्या बुवांना. हा? तू नको का असा विचार कर. अगं कसा नको विचार कर म्हणते राणे. अगं यो माणूस मला कधी एकटीला टाकून कुठे गेला नाही ग. किती त्रास झाला तरी कधी असा वागले नाही. आता ते गावलं नाही तर मी तरी जगून काय करू. अशा बऱ्याचशा गोष्टी नको करू. हे बास झालं. आता बघ, मी शब्द देते तुला. हा? मी बुवांना शोधून काढेन. बुवा परत घरी येणार आहे. तुझा सोन्यासारखा संसार आहे बाय. तो करायचा सोडून आमच्याच वाटतलं काटा असं किती दिवस बाजूला करणार आहेस तू. सोन्यासारखा संसार. मला आयुष्यभराच्या जखमा द्यायचा हे सुद्धा तुमचंच प्लॅनिंग होतं ना. सगळं माझं प्लॅनिंग नाही. यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही राहणार. कसं सांगू आई तुला, तो संसार सोन्याचा नाही तर खोटा आहे. तुला सगळं खरं सांगितलं असतं, पण ही ती वेळ नाहीये. तुला नाही होणार सहन. राणे, ते आम्ही तुझा आई बाप नाही ग. आम्ही तुझ्या आयुष्यातली अवदस आहे. तुझ्या आयुष्यातली कीड आहे आम्ही. अगं तुझ्या घरातली माणसं तुला किती सुखात ठेवते, पण आम्ही आतापर्यंत तुला नुसतं दुःखच दिलं आहे. आणि काय सुद्धा चांगलं केलं नाही तुझ्यासाठी. राणे, तुझा तुझ्या घरी तुझ्या संसाराकडे लक्ष दे बाय. मी उडकते बुवांना. काय बोलतेस? तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. अगं तुला तुझा संसार आहे, त्याच्याकडे लक्ष दे. आमच्यात नको अडकूस इथं. अगं वडील आहेत ते माझे. त्यांना शोधल्याशिवाय मी कुठे जाणार नाही बर का. राणे, तू कवर आमच्या दोन्ही दूध बसणार आहेस. तू तुझ्या संसाराकडे कवा ध्यान देणार आहेस, तो कवा करणार आहेस. जा तू तुझ्या घरी. आमच्या अडचणी तुझ्या आयुष्याला जातेल्या. राणे, घरी काय तुझं भांडण झालंय का ग, म्हणून इथं राहणार आहेस. मी इथं थांबले तर आई नको नको ते प्रश्न विचारत बसेल. तिच्यापासून सगळं लपवायचं असेल तर मला महाडिकांच्या घरीच परत जावं लागेल. पण बुवांचं काय, त्यांना पण शोधलं पाहिजे. कुठं असतील ते? काही विचार करतेस राणे? रतन, हिला तिच्या घरी सोडून ये. ऐक ना. जा रतन, जा हिला बंगल्यावर सोडून ये. जा. चल रन. आई काळजी घे. काय लागलं तर फोन करा. येते. बुवा गायब होण्याआधी शेवटचं फक्त तुम्हीच पाहिलं होतं त्यांना. तुम्ही नक्की त्यांना तुमच्या गाडीतून उतरवलं ना. त्याच्या निघून जाण्यामागे माझा हात आहे. आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. अजूनही राणीचाच विचार करतोयस का? नाही, असं काही नाही. सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. बुवा सापडत नाहीये याच थोडं टेन्शन आलंय. सापडतील रे बुवा. मला एक गोष्ट मात्र कळली आहे की लग्नानंतर आपली मुलं बदलतात. असं का बोलतेस आई? आता तुझंच बघ ना. तुझं लग्न झाल्यापासून तू तरी कुठे माझ्याशी नीट बोलतोयस, वागतोयस. आता तुझं सगळं जग त्या राणीभोवतीच तर फिरतंय. तुला आईपेक्षा ती राणी जवळची वाटू लागली.
हो राणे, अगं बुवा तुला जवळच आहे, तुझा त्यांच्यावर जीव आहे हे मला माहित आहे. पण बुवानी सांगितलेली गोष्ट तुला माहित आहे की तू तुझ्या आईपासून का दडवलीस? अरे रतन, त्यावेळी आई बुवांना ती गोष्ट माझ्यापासून लपवायची होती. आता आईला जर कळालं की मला ती गोष्ट आधीच माहिती तर तिचं मन दुखावलं जाईल. मला कळतच नाहीये तिच्याशी काय बोलू. आणि आता आहे ना, बुवांचं सापडणं जास्त गरजेचं आहे. अरे बुवांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना, असा विचार करून आई नुसती रडते. मला पण भीती वाटायला लागली आता. अगं राणे, वाटणारच की. अरे रतन, जवळचा माणूस असं न सांगता निघून गेल्यावर आहे ना, मनाला नुसती हुरहुर लागते बघ. जीवाचं वर खाली होतोय. हातापायाचं अवसान गळून गेल्यासारखं झालंय. राणे, अगं सावर स्वतःला. तूच अशी हल्लीस तर तुझ्या आईला कोण सावरणार? बुवा सापडतील, आपण शोधू कितीच नाही. माझ्या मनात किती कालवा कालव झाली हे मी तुला काय सांगू रतन. अरे जर मी आता आईला काही बोलले असते तर माझं आणि इंद्रजित सरांचं नातं कसं आहे हे मला तिला सांगावं लागलं असतं. आणि आता ती बिचारी ह्याच आशेवरती जगते की तिची लेक सुखात आहे. कसं सांगणार होते मी तिला माझ्या नात्याबद्दल. कसं सांगू मी तुला आमच्या नात्याबद्दल आई? इंद्रा, तू किती नाही म्हणालास ना तरी मी तुला चांगलीच ओळखते. तुझा चेहराच सांगतोय मला सगळा. तुला ती राणी जवळची वाटायला लागली आहे, बरोबर ना? काय झालं? काही बोलत का नाहीयेस? तुझं गप्प राहणंच सांगतोय तुझं उत्तर काय आहे. तुला बोलायचंच नाहीये का इंद्रा? नाही, हरकत नाही, ठीक आहे. हे बघ, आधीचं सगळं जाऊ देत, पण मला सांग ना, आत्ता तुझं आणि राणीचं नातं कसं आहे? आई, आमच्या नात्याला आत्ता कुठे सुरुवात व्हायला लागली होती. आत्ता कुठे मी तिच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ लागलो होतो. पण अचानक गोष्टी बदलल्या. माझ्या मनात भलतंच आहे, पण राणी माझ्यावर रुसली आहे. माझ्यामुळे ती खूप दुखावली. काय रे, काय झालंय? इंद्रा, तू अचानक इतका शांत शांत का झालायस? राणी नाहीये म्हणून करमत नाहीये का? का दुसरं काही कारण आहे? नाही आहे, तसं काही नाही. मग तुझं काही बोलणं होत नाहीये का राणीशी? तशी ती बिझीच असेल ना. अरे मग काय बिनसलं इंद्रा? तुझा चेहरा बघ किती पडलाय. म्हटलं नाही, काही झालेलं नाही. इंद्रा, तू माझ्यापासून जरी गोष्टी लपवत असलास ना तरी काय घडलंय याचा अंदाज मी लावू शकते. फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचंय म्हणून मी तुला सारखं सारखं विचारते. बुवांचं टेन्शन घेतलंयस का तू? हा? अरे नको काळजी करू, सापडतील ते. आणि माझं ऐक, तू त्यांना शोधत बसू नकोस. पोलीस आहेत ना, ते त्यांचं काम करतील. राणे, अगं या सगळ्या गडबडीत तुला सांगायचंच राहिलं. काय? मी आत्ता पोलिसांना भेटून आलो. हा, मग काय म्हणाले ते? ते म्हणाले की त्या असल्या मामल्यामध्ये त्याआधी त्या माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही ना, हे असं चेक करतात. अरे देवा. अरे आई म्हणत होती की बुवा पण बोलता बोलता हे असंच काहीतरी बोलून गेले होते. नाही, त्यांनी तेच सांगितलं मला. त्यांनी सगळं हॉस्पिटलमध्ये चेक केलं, त्यांनी त्या तशा जागा पण तपासल्या, पण तसं काय झालेलं नाही. म्हणजे बुवानी नक्कीच तसं काय करून घेतलेलं नाही बघ. देवाच पावला म्हणायचं. माझे बुवा सुखरूप असू देत आणि लवकर सापडू देत बाबा. इंद्रा, मी म्हणाले ना, बुवा सापडतील, नक्कीच सापडतील. तू चिंताच करू नकोस. इंद्रा, राणी आणि तुझ्यात काय सुरू आहे
हे मला कळायला हवं इंद्रा, कळायलाच हवं. इंद्रा, हे इंद्रा, उठ, बेडवर जाऊन झोप, इथे अवघडशी. उठ. बुवा कुठे गेलाय तो तुम्ही? जिथे कुठे असाल तिथून प्लीज परत या, नाहीतर राणी आणि माझ्यातलं अंतर असंच आणखी वाढत राहील. बघ बघ बघ, आज ना मला एक सोहळा असल्यासारखं वाटतंय उर्मिला. राणीच्या बापाची ही अवस्था झाल्यापासून मला काय वाटतंय ना, काय फील होत आहे हे मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. हो ना विक्रांत, हे वर्ष आपल्यासाठी लकी ठरणार आहे. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा यावर्षी पूर्ण होणार. ऑफकोर्स वर्षाच्या सुरुवातीला हा एक्का आपल्या हातात आलाय ना, आता ती हुकमाची राणी आपलं काही वाकडं करू शकणार नाही. बघ बघ, कसा कापल्या जाणाऱ्या कोंबडीसारखा तडफडतोय. विक्रांत, या म्हाताऱ्याची तडफड बघून आहे ना, मला जाम मजा येते बघ. अरे कोण आहे तुम्ही? मला इथं का आणलंय? अरे सोडा ना मला, अरे सोडा की मला. ए बुवा, अरे कशाला वरडतोयस? उगत तोंड उघडायचं नाही. तोंड उघडायचं फक्त खायला आणि पाणी प्यायला, नाहीतर तेही तुला काय मिळणार नाही. घे मुकाट्यानं घे. अरे काय दोष केलाय तुमचा? अरे मला सोडा की तुम्ही. अरे मला कोणीतरी सोडा की. अरे ऐक ना, अरे कोण आहे बाबा तू? सोड ना मला. बस आता ओरडत.